नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुलाखतीच्या तयारी करता ही व्हिडिओ लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मुलाखती करता आपण 2024 मध्ये लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत। अलीकडच्या काळामध्ये राज्यसेवा आणि PSI या दोन्ही पदांच्या करता झालेल्या मुलाखतीमध्ये ह्या नवीन फौजदारी कायद्यावर प्रश्न विचारण्यात आले होते आणि बहुतांश जणांना प्रश्न विचारण्यात आला होता, नवीन कायद्यामध्ये काय बदल झालेले आहेत किंवा नवीन कायद्यामध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता। आणि मग ज्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या रीतीने दिलं असेल तर त्यांनाच मग ह्या नवीन कायद्यांच्या बद्दल पुढे प्रश्न विचारण्यात आले। जर तुम्हाला पहिल्याच प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही तर त्या घटकावर आता पुढे प्रश्न विचारणार जाणार नाही, तिथंच तो विषय थांबेल आणि नवीन घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आणि मग जर का तुम्हाला ह्या नवीन कायद्यांच्या बद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही उत्तर जर का व्यवस्थित दिली असतील तर तुम्हाला यावर एकामागून एक प्रश्न विचारले जातील आणि जोपर्यंत तुम्ही चांगली उत्तर देताय तोपर्यंत तुम्हाला या कायद्यांच्या बद्दल आणि कायद्यातील संकल्पनांच्या बद्दल प्रश्न विचारले जातील आणि मग तुमचा इंटरव्ह्यू हा सगळा त्याच घटकावर काय होईल, जास्तीत जास्त वेळ जाईल आणि एक चांगलं संभाषण मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा या दोघांच्या मध्ये हे चांगलं संभाषण होईल आणि तुम्हाला मुलाखतीला चांगले गुण येतील। जर का ह्या नवीन कायद्यांच्या बद्दल तुम्ही चांगली तयारी केली तर या कायद्याच्या आधारावर तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात। त्याकरता तुम्हाला ह्या नवीन कायद्यात झालेले बदल आणि जुन्या कायद्यातील संकल्पना याचा तुम्हाला ताळमेळ घालावा लागेल। तुम्हाला ह्या संकल्पना चांगल्या रीतीने समजलेल्या असल्या पाहिजे। आता आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या नवीन फौजदारी कायद्यामध्ये कोणकोणते नवीन बदल समाविष्ट करण्यात आलेले आहेत एवढंच फक्त या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। जुन्या कायद्यातील कोणत्या संकल्पना वगळल्या, कोणत्या नवीन ऍड झाल्या। मग आता हे जे नवीन फौजदारी कायदे लागू झाले त्या कायद्यांच्या बाबत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात। बघा की नवीन कायदे कोणते, म्हणजे नवीन करण्यात आलेले, लागू करण्यात आलेले कायदे कोणते, त्या 3 कायद्यांची नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात। दुसरं, त्या कायद्यांनी कुणाची जागा घेतली, म्हणजे कोणता कायदा कोणत्या कायद्याच्या जागी अंमलात आला ते विचारलं जाऊ शकतं। दुसरं, ह्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज काय होती, त्या कायद्यामध्येच अमेंडमेंट करून चालणार नव्हतं का, पूर्ण कायदेच बदलण्याची का गरज भासली। तिसरा मुद्दा, नवीन कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। चौथा प्रश्न, जुन्या कायद्यामधील कोणकोणत्या बाबी वगळण्यात आल्या, विशेषतः भारतीय दंड संहितेमधील कोणकोणते अपराध किंवा कोणकोणत्या बाबी वगळण्यात आलेल्या आहेत, हा प्रश्न अतिशय महत्वाचा असेल। आणि नवीन कायदे कधीपासून लागू झाले, हा एकदम सोपा प्रश्न असेल। 1 जुलै 2024 पासून हे नवीन कायदे लागू होत आहेत। त्यानंतर नवीन कायद्याबद्दल मग तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील। मग नवीन कायद्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या संकल्पनेबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील, पण ते कधी विचारले जातील, ज्या संकल्पना तुमच्या तोंडामधून येतील अन्य प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुम्ही जे जे शब्द उच्चाराल त्या त्या शब्दांच्या अनुषंगाने तुम्हाला या कायद्यामधील नवीन संकल्पनांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातील। तुम्ही प्रश्नांची उत्तर देत असताना अन्य काही संकल्पना सांगितल्या असतील तर मग त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। म्हणजे तुमचा जास्तीत जास्त वेळ या कायद्यावर आधारित प्रश्नांच्यावरच जाऊ शकतो। पण हे कधी घडेल, तुम्ही कायद्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाची उत्तर अचूक दिली तरच। आणि अचूक उत्तर कधी देता येतील, जर तुम्हाला ह्या सगळ्या बाबी चांगल्या रीतीने माहित असतील तेव्हा। सगळ्याच बाबी आपल्याला माहित होतील असं नाही, आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये सांगायला सोपं काय जाईल त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये तयारी करणार आहोत। आता हे झाले प्रश्नांची यादी। आता मग या नवीन कायद्यांच्या मध्ये 3 कायदे लागू करण्यात आलेले आहेत। त्या 3 कायद्याची नावं आहेत भारतीय न्याय संहिता 2023, त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये आता BNS असं म्हणूया। दुसरा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि तिसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023।
मग हे 3 नवीन कायदे आहेत, त्या नवीन 3 कायद्यांनी ह्या जुन्या 3 कायद्यांची जागा घेतली. इंडियन पिनल कोड, ज्याला भारतीय दंड संहिता 1860 असं मराठीत म्हणतो, त्याच्या जागी आलाय हा BNS. फौजदारी प्रक्रिया संहिता याच्या जागी आलाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि भारतीय पुरावा अधिनियमाच्या जागी आला आहे भारतीय साक्ष अधिनियम. म्हणजे कोणत्या कायद्याच्या ऐवजी नवीन कोणता कायदा लागू करण्यात आला ते या चार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लेक्चर पॉज करून तुम्ही हा चार्ट व्यवस्थित वाचा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला हा चार्ट अतिशय उपयुक्त ठरेल. आता या 3 कायद्यांच्या पैकी आपण या व्हिडिओमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया, की जेणेकरून आपल्याला या भारतीय न्याय संहिता 2023 याबाबत चांगली माहिती मिळेल. उर्वरित जे 2 कायदे आहेत, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, या बाबतीत आपण अन्य एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये केवळ या BNS भारतीय न्याय संहिता या कायद्याच्या तरतुदीबद्दल आणि या कायद्यावर इंटरव्ह्यूला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आता हा कायदा जो आहे तो 20 प्रकरण आणि 358 कलमांचा मिळून बनलेला आहे. किती? 20 प्रकरण आणि 358 कलम. मग या कायद्यामध्ये, ह्या नवीन कायद्यामध्ये काय समाविष्ट आहे, काय नवीन बदल समाविष्ट आहेत, हा पहिला प्रश्न. की जुन्या भारतीय दंड संहितेपेक्षा भारतीय दंड संहिता 1860 म्हणजे इंडियन पिनल कोड त्यापेक्षा हा भारतीय न्याय संहिता कसा वेगळा आहे, नवीन काय बदल समाविष्ट आहेत, ह्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल की या नवीन कायद्यामध्ये जुन्या कायद्यामध्ये ज्या रकमा नमूद करण्यात आलेल्या होत्या त्या रकमांच्या मध्ये बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे दंडाची रक्कम असो किंवा एखाद्या अपराधाबाबतची रक्कम असो, मग त्या दोन्ही रकमांच्या बाबतीमध्ये यामध्ये काय करण्यात आले, बदल करण्यात आले. जसं जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये आपण एक सेक्शन बघितलं होतं सर्वात कमी शिक्षेचं, की नशेतील व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणं, आणि त्याकरता शिक्षेची तरतूद होती 10 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा 24 तासापर्यंत कारावास, एवढी किंवा दोन्ही शिक्षा. सर्वात कमी शिक्षेचा असणारा हा अपराध. मग आता या कायद्यामध्ये, नवीन कायद्यामध्ये काय केलं की दंडाची रक्कम आहे ती 10 रुपयाऐवजी काय करण्यात आली, 1000 रुपये करण्यात आली. म्हणजे द्रव्यदंडाच्या रकमेमध्ये किंवा कायद्याच्या बाबतीत ज्या रकमा नमूद करण्यात आल्या होत्या त्या रकमांच्या मध्ये वाढ करण्यात आली. हा पहिला बदल करण्यात आला. दुसरा बदल की जुन्या कलमांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि त्याचं एकच कलम बनवलं. बघा, जुन्या कायद्यामध्ये, मूळच्या कायद्यामध्ये 511 कलम होती आणि नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली त्या कलमांची संख्या वेगळीच होती. जसं की 354 ABCD, 376 ABCD, अशा प्रकारचे अनेक कलम त्या जुन्या कायद्यामध्ये होते. म्हणजे कलमांची संख्या ही 511 पेक्षा जास्त होती. नवीन कायद्यामध्ये मात्र 358च कलम आहेत. मग इतकी कलम वगळली का? कलम अजिबात वगळलेली नाही. काही मोजकी कलम वगळलेली आहेत. ती कोणत्या तरतुदी वगळल्या त्याही आपण समजून घेणार आहोत. मग ही कलमांची संख्या कमी का झाली? कलमांची संख्या कमी का झाली याबाबत 2 उदाहरणं देतो. की चोरीची मालमत्ता याबाबत 410 ते 414 हे 5 सेक्शन्स होते. आणि मग या चोरीच्या मालमत्तेच्या बाबत असणार हे जे 5 सेक्शन्स होते ते आता एकच सेक्शन तयार करण्यात आलं. तसंच दरोड्याच्या बाबतीमध्ये दरोड्याची व्याख्या करणार एक कलम आणि पुढे 395 पासून अगदी 402 पर्यंत अशी 7-8 कलम ही दरोड्याच्या अनुषंगानं जुन्या संहितेमध्ये होती. आता मात्र त्याचं सर्वांचं एकत्रीकरण करून एकच कलम तयार करण्यात आलं. अशा प्रकारे नवीन कायद्यामध्ये काय केलं, जुन्या कायद्यातील वेगवेगळ्या कलमांचं एकत्रीकरण करून ही एक कलमांची संख्या काय केली, कमी केली. हा दुसरा बदल. तिसरा बदल की काही अपराध वगळण्यात आले. आता वगळलेले अपराध कोणकोणते ते आपण पाहणार आहोत. की कोणकोणत्या तरतुदी जुन्या भारतीय दंड संहितेमधील ह्या नवीन कायद्यामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत, हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. आणि शेवटचा प्रश्न की नाही, काही नवीन अपराध किंवा काही नवीन संकल्पना समाविष्ट करण्यात आल्या, काही नवीन क्राईम समाविष्ट करण्यात आले आणि हे नव्यानं समाविष्ट केलेले क्राईम कोणते.
हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये नवीन काय आहे असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला हे मुद्दे सांगता येतील. पहिला मुद्दा कोणता? की रकमेमध्ये बदल करण्यात आले, रकमांच्या मध्ये काय केली, वाढ करण्यात आली. हा पहिला बदल सांगा. दुसरा बदल सांगा की जुन्या कायद्यातील अनेक कलमांचं एकत्रीकरण केलं आणि कलमांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये 511 पेक्षा जास्त कलम होती, नव्या भारतीय दंड संहितेमध्ये 358 कलम आहेत. तिसरं वाक्य की भारतीय दंड संहितेमधील काही अपराध वगळून ही नवीन न्याय संहिता तयार झालेली आहे. आणि चौथं की काही नवीन अपराधांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि मग आता तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की मग सांगा बरं एखादं उदाहरण की रकमेमध्ये बदल करण्यात आला आहे असं एखादं उदाहरण सांगा. किंवा असं विचारलं जाईल की जुन्या संहितेमधील कोणकोणत्या कलमांचं एकत्रीकरण करून नवीन कलम तयार करण्यात आलं याचं एखादं उदाहरण सांगा. आणि मग कोणकोणत्या संकल्पना वगळल्या किंवा कोणकोणत्या नवीन दाखल झाल्या यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग जर का तुम्हाला विचारलं की भारतीय दंड संहितेमधील कोणकोणत्या संकल्पना आता ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत, म्हणजे आयपीसी मधील कोणकोणत्या कन्सेप्ट आता ह्या बीएनएस मध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत, तर त्याची यादीच या ठिकाणी घेतलेली आहे की भारतीय दंड संहितेमधील ह्या नमूद केलेल्या काही विशिष्ट अपराध किंवा बाबी ह्या नवीन कायद्यामध्ये आपल्याला दिसणार नाहीत. हे सगळी त्याची यादी आहे. लेक्चर पॉज करून एकदा वाचा, स्क्रीनशॉट काढा. आता परीक्षेला विचारल्यानंतर हे सगळं तुम्हाला सांगता येईल काय, आठवेल काय? नाही आठवणार. पण यातले काही सेक्शन जर मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले तर ते मात्र आठवतील. कोणकोणते? एक चर्चेमध्ये असणारा राजद्रोह हा शब्दप्रयोग वगळलेला आहे. राजद्रोह हा शब्दप्रयोग वगळलेला आहे, तो अपराध वगळलेला आहे. की जुन्या संहितेमध्ये असणारा कलम 124A मधील अपराध वगळलेला आहे. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की आत्महत्याचा प्रयत्न करणं आयपीसी 309 किंवा ठग, अनैसर्गिक अपराध आणि परगमन हे 5 अपराध महत्वाचे भारतीय दंड संहितेमधून आता नवीन कायद्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीत. या 5 पैकी किमान तुम्ही 3 तरी सहजपणे सांगू शकता. एक राजद्रोह तर विसरणार नाही. जर का तुम्हाला ते राजद्रोह म्हणजे काय असं विचारलं जाईल आपल्याला, मग ते सांगायला थोडं कठीण वाटेल. त्यापेक्षा राजद्रोह हे तुम्ही सांगायचं टाळू शकता. काय सांगू शकता मग? आत्महत्याचा प्रयत्न, बरोबर. दुसरं ठग, अनैसर्गिक अपराध आणि परगमन, त्यालाच अडल्टरी असं म्हटलं जातं, त्यालाच जारकर्म असं म्हटलं जातं. आता इथं कन्सेप्ट समजून घेणं हा आपला भाग नाहीये, हा व्हिडिओचा भाग नाहीये. भारतीय दंड संहितेमधील ह्या ज्या कन्सेप्ट आहेत याबाबत अजून आणखीन एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट बघायला मिळतील. मग ह्या ज्या 4 कन्सेप्ट आहेत, हे 4 अपराध आता वगळण्यात आलेले आहेत, हे तुम्ही बिनधास्तपणे सांगू शकता. कोणकोणते? जारकर्म, अनैसर्गिक अपराध, ठग आणि आत्महत्याचा प्रयत्न. हे 4 सांगा आणि ह्या चारही संकल्पनेची चांगली तयारी करा की जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे प्रश्नच जाऊ नये, इथंच सगळा तुमचा वेळ जावा. जर का तुम्ही या 4 संकल्पना सांगितल्या तर 4 पैकी एका संकल्पनेवर तुम्हाला निश्चितपणे प्रश्न विचारला जाईल. तुम्ही जे सांगता का त्याच्यावरच तुम्हाला पुढचे प्रश्न आधारित असतात. जर का तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही की भारतीय दंड संहितेमधील कोणकोणते अपराध आता वगळण्यात आलेले आहेत, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर का गप्प बसलात किंवा माहित नाही असं सांगितलं तर तुम्हाला कायद्यावरील पुढील प्रश्न विचारले जाणार नाही. आणि जर का तुम्ही ह्या 4 अपराधांची नावं सांगितली आणि असं सांगितलं की हे वगळण्यात आलेले आहेत तर तुम्हाला या 4 पैकी एका अपराधापुढे प्रश्न विचारले जातील. आणि म्हणून ह्या 4ही अपराधाच्या संकल्पना चांगल्या करून ठेवायच्या की कोणत्याही एका अपराधावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला ह्या 4 पैकी अमुक एका अपराधावर प्रश्न विचारला जावा, गृहीत धरा, गेस करा. मग कधी विचारतील? ज्या अपराधावर तुम्ही सांगणाऱ्या 4 पैकी ज्या अपराधावर तुम्हाला प्रश्न विचारावा असं तुम्हाला वाटतं तो अपराध एकतर पहिल्यांदा सांगा किंवा शेवटी सांगा. प्रश्न विचारताना पहिला आणि शेवटचं, तुमच्या उत्तराचं पहिलं आणि शेवटचे जे शब्द असतात का ते जास्त कानावर बिंबलेले असतात. म्हणून ज्या अपराधावर तुम्हाला प्रश्न विचारायला जावा असं वाटतंय तो अपराध तुम्ही पहिल्यांदा किंवा शेवटी सांगा. हे झाले भारतीय दंड संहितेच्या बाबतीमध्ये हे वगळण्यात आलेले हे क्राईम.
आता मग नव्याने काय समाविष्ट करण्यात आलं त्याचा हा चार्ट आहे. एक एक मुद्दा आपण समजून घेऊया. आणि परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला विचारण्यात आलं की भारतीय दंड संहितेमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या 5 बाबी सांगा, 2 बाबी सांगा, 3 बाबी सांगा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कोणकोणत्या सोप्या बाबी आहेत सहजपणे लक्षात राहतील, इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला रिकॉल होतील, त्याही तुम्हाला मी त्याचीही तुम्हाला काय देतो, क्लू देतो, की जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या रीतीनं देता येईल. आता पहिलाच मुद्दा आहे की बालकाची व्याख्या समाविष्ट करण्यात आली, की ज्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा कमी असेल तिला बालक असं म्हणावं. एक महत्वपूर्ण बदल म्हणजे जेंडरच्या बाबतीमध्ये ट्रान्सजेंडरचा नव्यानं समावेश करण्यात आलेला आहे. जुन्या आयपीसी मध्ये जेंडरची व्याख्यामध्ये 2 बाबींचा समावेश होता, मेल आणि फिमेल. नवीन आयपीसी मध्ये मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर असे 3 जेंडर ह्या नवीन कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. बरोबर, हा जेंडरचा लक्षात ठेवा. एक नवीन शिक्षा ऍड झालेली आहे. नवीन शिक्षा कोणती आहे? समाजसेवा. आता एका बाजूला इथं कलम आहेत बघा, ही कलम, हे जे अंक दिसत आहेत हे अंक म्हणजे नवीन भारतीय न्याय संहितेमधील असणारे हे कलमांचे क्रमांक आहेत. कलमांचे क्रमांक आपल्याला सध्या तरी लक्षात राहणं अतिशय मुश्किल आहे, म्हणून कलमांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न न करणं हे सर्वात उत्तम असेल. जर का तुम्हाला कलमाचा क्रमांक विचारला तर सांगा, माफ करा सर की कायदा नवीन असल्यामुळे कलमांचे क्रमांक अजून माझे पाठ झालेले नाहीत, असं प्रांजळपणे तिथं स्पष्ट कबुली द्यायला काही हरकत नाही. जसा कालावधी जाईल तशी तुमचे कलमांचे क्रमांक पाठवतील त्यावेळी अचूक सांगू शकता. केवळ तुमच्या माहितीस्तव असावं म्हणून कलमांचे क्रमांक या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आता ह्या नवीन जी शिक्षा आहे समाजसेवा, ही भारतीय दंड संहितेमध्ये नमूद केलेली नव्हती. ह्या बीएनएस मध्ये, भारतीय न्याय संहितेमध्ये मात्र ही समाजसेवा नावाची शिक्षा समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग त्याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिक्षा किती प्रकारच्या आहेत, शिक्षांचे प्रकार किती, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जुने जर का इंटरव्ह्यू तुम्ही बघितले पीएसआयचे किंवा राज्यसेवेचे, तर त्यात तुम्हाला हा प्रश्न दिसेल की भारतामध्ये शिक्षांचे प्रकार किती आहेत. आणि शिक्षांचे प्रकार भारतामध्ये पूर्वी 5 होते, आता त्यात 6वी शिक्षा ऍड झाली आहे, ती म्हणजे समाजसेवा. ह्या 5, मग पूर्वीच्या ज्या 5 शिक्षा होत्या त्या कोणकोणत्या? एक, मृत्यूदंड किंवा मृत्यू. दुसरी, आजीवन कारावास किंवा जन्मठेप. तिसरी, श्रमश्रम किंवा सक्तीचा कारावास. चौथी, साधा कारावास. 5वी, द्रव्यदंड. आणि नव्यानं समावेश केलेली 6वी म्हणजे समाजसेवा. या शिक्षांच्या बाबत तुम्हाला आणखीन प्रश्न विचारले जाऊ शकतात की जन्मठेप आणि आजीवन कारावास यामध्ये काही फरक आहे का? नाही, दोन्हींच्या मध्ये काहीही फरक नाही. जन्मठेप आणि आजीवन कारावास एकच आहे. मग तो किती वर्षाचा असतो? नाही, त्याला कालावधी वगैरे काही निश्चित नाही आहे. जन्मठेप किंवा आजीवन कारावास याचा अर्थ तो व्यक्ती जिवंत असेपर्यंत कारावासामध्ये राहील. मृत्यूदंड, इथं मृत्यूदंड ही शिक्षा सांगा, फाशी ही शिक्षा नव्हे. मृत्यूदंड ही शिक्षा आहे, मग फाशी काय आहे? फाशी ही शिक्षा नसून मृत्यूदंड अंमलात आणण्याची भारतातील कार्यपद्धती म्हणजे फाशी होय. बघा, मृत्यूदंड अंमलात आणावयाची भारतातली कार्यपद्धती म्हणजे फाशी. की ज्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते त्या मृत्यूदंडाची अंमलबजावणी करण्याकरता त्या व्यक्तीला जीव जाईपर्यंत फासावर लटकवलं जातं. बघा, नुसतं फासावर लटकवलं जात नाही, जीव जाईपर्यंत फासावर लटकवलं जातं. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असते त्यावेळी त्या कारागृहामध्ये वैद्यकीय अधिकारी सुद्धा हजर असतात, डॉक्टर हजर असतात. आणि एखाद्या व्यक्तीला फासावर लटकवलं जातं, विशिष्ट काळ फासावर लटकून ठेवलं जातं आणि खाली उतरवल्यानंतर डॉक्टर त्याची तपासणी करतात आणि डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर मग त्या शिक्षेची अंमलबजावणी पूर्ण झाली असं म्हटलं जातं. भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंड झाला तर फासावर लटकवलं जातं. काही अरबी राष्ट्रांच्या मध्ये सार्वजनिक ठिकाणी त्याला गोळ्या घातल्या जातात. अमेरिकेसारख्या देशामध्ये त्याला झोपेत असतानाच विषारी इंजेक्शन दिलं जातं आणि मृत्यूदंडाची शिक्षा अंमलात आणली जाते. म्हणून फाशी ही शिक्षा नाही, मृत्यूदंड अंमलात आणावयाची कार्यपद्धती आहे. जन्मठेप आणि आजीवन कारावास हे दोन्ही एकच आहे.
सक्त मजुरी आणि सश्रम कारावास म्हणजे एकच त्याला शारीरिक कष्टाची किंवा कष्टाची कामं कारागृहामध्ये करणं बंधनकारक असतं. हे झाले शिक्षेचे 6 प्रकार. नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली ही शिक्षा किती प्रकारच्या आहेत? 6 प्रकारच्या आहेत. मग हे 6 प्रकार तुम्ही सांगू शकता. मग हे 6 प्रकार सांगितल्यानंतर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की जन्मठेप आणि आजीवन कारावास यात काय फरक आहे का? भारतामध्ये फाशी ही शिक्षा आहे का? मृत्यूदंड भारतात कसा अंमलात आणला जातो? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग इथं समाजसेवा नावाचा नवीन हा जो शिक्षेचा प्रकार समावेश झालाय, ह्या समाजसेवेवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण अलीकडच्या काळामध्ये पुण्यामधल्या एका अपघात प्रकरणामध्ये हे समाजसेवा हा शब्दप्रयोग हा अतिशय चर्चेमध्ये होता. समाजसेवा आणि दुसरा निबंध लिहून आणणे. आता निबंध लिहून आणण्याच्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करत नाहीये. आपण केवळ फक्त समाजसेवेवर चर्चा करतोय की समाजसेवा ही शिक्षा नवीन कायद्यामध्ये या भारतीय न्याय संहितेमध्ये कोणकोणत्या अपराधांच्या बाबतीमध्ये दिलेली आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीला समाजसेवा करण्याची शिक्षा दिली आहे, पण त्यांनी समाजसेवा केलीच नाही किंवा समाजसेवा करण्यासाठी नकार दिला असेल, त्यात कसूर केली असेल, तर त्या बाबतीत पुढे काय? तर त्या बाबतीमध्ये जर का एखाद्या व्यक्तीनं समाजसेवा करण्यामध्ये कसूर केली तर त्याला न्यायालयाकडनं जास्तीत जास्त 1 वर्ष कारावासाची, साध्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. बघा किती. जर का एखाद्या व्यक्तीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे की त्यानं समाजसेवा करावी, मग समाजसेवा त्यानं करण्यामध्ये कसूर केली असेल किंवा समाजसेवा करायला नकार दिला असेल, तर त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीला न्यायालयाकडनं जास्तीत जास्त 1 वर्ष साध्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. मग हा कालावधी किती आहे, किती निश्चित करायचा ते त्या संबंधित शिक्षा देणाऱ्या न्यायालयावर अवलंबून असेल. मग भारतीय दंड संहितेमध्ये ह्या नमूद केलेल्या 6 अपराधांच्या बाबतीमध्ये न्यायालय काय करू शकतं? त्या व्यक्तीला समाजसेवेची शिक्षा देऊ शकतं. आता या 6 पैकी जे सेक्शन, हे जे अंक आहेत ते भारतीय न्याय संहितेमधील हे नवीन सेक्शन्स आहेत. आणि या 6 सेक्शन्स मध्ये समाजसेवा ह्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापैकी सेक्शन 303चं पोटकलम 2 प्रमाणे केवळ समाजसेवेची शिक्षा देता येते. आता हे 303 मध्ये काय दिलंय की पहिल्या पोटकलमामध्ये चोरीची व्याख्या दिली आहे. दुसऱ्या पोटकलमाप्रमाणे चोरी करता शिक्षेची तरतूद केलेली आहे की जो कोणी चोरी करेल तो 3 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र ठरेल. आणि जर का तो दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा शिक्षेला पात्र ठरला असेल तर त्या बाबतीमध्ये त्याला 1 वर्ष ते 5 वर्ष कारावासाची शिक्षा होईल. पण जर का ज्या व्यक्तीच्या बाबत चोरीचा आरोप सिद्ध झालेला आहे त्या व्यक्तीनं चोरी केलेल्या मालमत्तेचं मूल्य, किंमत ही 5,000 रुपयापेक्षा कमी असेल, ती मालमत्ता त्यानं परत आणून दिली असेल किंवा परत माघारी ठेवली असेल आणि त्या आरोपीला अपराधाकरता पहिल्यांदाच दोषी ठरवण्यात आलेला असेल, तर त्या बाबतीमध्ये त्या प्रकरणातील चोरीच्या प्रकरणातील आरोपीला केवळ समाजसेवेची शिक्षा देता येईल, अन्य कोणतीही शिक्षा देता येणार नाही. म्हणजे सेक्शन 303 हे चोरीच्या अपराधाबाबत, पण चोरीच्यासाठी काय अटी काय आहेत की मालमत्तेचं मूल्य 5,000 पेक्षा कमी असलं पाहिजे, मालमत्ता त्यानं परत केलेली असली पाहिजे आणि तो पहिल्यांदाच दोषी ठरलेला असला पाहिजे. यापूर्वी त्याला कोणत्याही अपराधाकरता दोषी ठरलेलं नसावं. तर मग त्या बाबतीमध्ये त्या आरोपी व्यक्तीला चोरीच्या अपराधाकरता केवळ समाजसेवेची शिक्षा दिली जाईल. पण ही समाजसेवा किती दिवस करायची याचा उल्लेख मात्र या कायद्यामध्ये कुठेही नमूद केलेला नाही. आणि हा समाजसेवेचा कालावधी त्या शिक्षा देणाऱ्या न्यायालयाकडनं निश्चित केला जाईल. आणि जर का त्या व्यक्तीनं ही समाजसेवेची शिक्षा पूर्ण करण्यामध्ये कसूर केली असेल किंवा नकार दिला असेल तर जास्तीत जास्त तो 1 वर्ष कारावासाच्या शिक्षेला पात्र ठरेल. आता हे जे सगळे सेक्शन्स आहेत, हे सेक्शन की ज्या सेक्शन्स मध्ये ही समाजसेवेची शिक्षा नमूद केलेली आहे. लेक्चर पॉज करून तुम्ही सगळे सेक्शन्स एकदा बघू शकता की कोणत्या कलमामध्ये या ठिकाणी समाजसेवेची शिक्षा. दुसरं एक लक्षात ठेवण्यासारखं सेक्शन आहे ती म्हणजे 355 की मागाशी याचा उल्लेख केला होता की नशेतील व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी प्रवेश करणं हे अतिक्रमण ठरेल अशा ठिकाणी गैरवर्तन करणं हे शिक्षेला पात्र आहे. कलम 355 प्रमाणे ही शिक्षा आहे आणि मला वाटतं की भारतीय न्याय संहितेमधील ही सर्वात कमी शिक्षा असेल. शिक्षा काय आहे? 24 तासापर्यंत कारावास,
1000 किंवा 1000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा किंवा समाजसेवा. अशा प्रकारचे आपल्याला यातले 2 सेक्शन्स इथं इंटरव्ह्यू करता चांगले लक्षात ठेवता येतील की ज्याकरता समाजसेवेची शिक्षा दिली जाते. आता ह्या समाजसेवी शिक्षा बघितली, पुन्हा माघारी जाऊया की शिक्षांच्या नंतर पुन्हा तिसरी तरतूद बघूया 48 कलम मधली की भारतातील अपराधासाठी भारताबाहेर चिथावणी देणं किंवा अपप्रेरणा देणं. त्यानंतर पुढचा अपराध आहे फसव्या मार्गाने लैंगिक समागम करणे इत्यादी. समागम याचा अर्थ सेक्सुअल इंटरकोर्स. इथं हे नवीन सेक्शन ऍड केलेलं आहे आणि यामध्ये अपराध काय म्हणलेला आहे की जो कोणी एखाद्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवून किंवा वचन देऊन किंवा नोकरी देण्याच्या किंवा नोकरीमध्ये बढती देण्याच्या आमिष दाखवून एखाद्या महिलेसोबत लैंगिक सेक्स किंवा सेक्सुअल इंटरकोर्स करेल तो शिक्षेला पात्र असेल. पण हा सेक्सुअल इंटरकोर्स हा रेपच्या व्याख्येमध्ये बसत नाही, तो रेप नसतो. त्यावेळी ह्या सेक्शन 69 प्रमाणे ती व्यक्ती शिक्षेला पात्र ठरेल. अट काय आहे, पण अगोदरपासूनच त्या व्यक्तीचा उद्देश ते वचन पूर्ण करण्याचा नसावा. अगोदर वचन करण्याचा उद्देश असेल परंतु काही कारणामुळे त्याला वचन पूर्ण करता आलं नाही तर मात्र ह्या 69 प्रमाण ती कृती अपराध ठरणार नाही. 95 आहे तो बालकांच्या संदर्भातला अपराध आहे. 103 च पोटकलम 2 महत्वाचा आहे. खुनाबद्दल शिक्षेची तरतूद करत असताना त्यामध्ये मॉब लिचिंगच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून आला त्याकरताही या ठिकाणी त्या मॉब मधील त्या जमावामधील प्रत्येक व्यक्ती शिक्षेला पात्र असते. जेव्हा 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि कोणताही धर्म, जात, लिंग, जन्मस्थान किंवा अन्य कोणत्याही तत्सम कारणावरनं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून आणतात त्यावेळी त्याला मॉब लिचिंग असं म्हटलं जातं. आणि मॉब लिचिंगचा यामध्ये समावेश केलाय. जर का त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या जमावामधील प्रत्येक व्यक्ती ही जन्मठेप किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र ठरेल. आणि जर का तो व्यक्ती हा जबर दुखापत त्या व्यक्तीला झाली असेल तर त्या बाबतीमध्ये त्या जमावातील प्रत्येक व्यक्ती 7 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र ठरते. आता त्यानंतर पुढचा अपराध आहे तो कलम 106 पोटकलम 2. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून मार्क करून ठेवायचं. मॉब लिचिंग सोबतच हे कलम 102 का मार्क करून ठेवायचं, कारण ही नवीन जे कायदे आहेत ते लागू करण्याच्या वेळी ट्रक चालकांनी या कलमाच्या अंमलबजावणीला विरोध करून संपूर्ण भारतभर संप पुकारला होता. कलम 106 पोटकलम 2 मध्ये काय तरतूद आहे की ज्यावेळी बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघात घडतो आणि त्या अपघात घडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जर का त्या अपघाताची माहिती पोलिसांना किंवा दंडाधिकाऱ्यांना न देता तो वाहनाचा चालक जर का पळून गेला असेल तर तो व्यक्ती ह्या कलम 102 प्रमाणे कलम 106 पोटकलम 2 प्रमाणे 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेला पात्र ठरतो. आणि यामध्ये असणारी ही शिक्षेची तरतूद आहे हे शिक्षेच्या तरतुदीला विरोध करण्यात आला होता. आणि मग या शिक्षेच्या तरतुदीविरुद्ध ट्रक चालकांनी संप पुकारला आणि त्यावरून मग केंद्र शासनानं 1 जुलै 2024 पासून या भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी करताना हे कलम 106 अजून अंमलात आलेलं नाही. कलम 106 पोटकलम 2 की ज्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे ते कलम अंमलात येणार नाही. त्याच्या अंमलबजावणीबाबत त्यानंतर स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल. म्हणून हे कलम 106 पोटकलम 2 नीट लक्षात ठेवायचं. कलमाचा क्रमांक जरी माहित नसला तरी त्यातली तरतूद आपल्याला माहित असली पाहिजे. जर का बेदकारपणे किंवा निष्काळजीपणाने वाहन चालवून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि त्या बाबतीमध्ये वाहन चालक जर का पोलिसांना किंवा दंडाधिकाऱ्यांना माहिती न देता पळून गेला असेल तर तो 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेला पात्र ठरतो आणि ही तरतूद अजून अंमलात आलेली नाही. आणि याच तरतुदीवरनं काय झालं होतं की ट्रक चालकांनी संप केला होता. मग अलीकडच्या काळामध्ये ट्रक चालकांनी संप केला होता या भारतीय न्याय संहितेमधील एका तरतुदीच्या बाबतीत. मग ती तरतूद कोणती होती, ट्रक चालकांनी विरोध का केला होता, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मुलाखतीमध्ये या ठिकाणी विचारले जाऊ शकतात.
त्यानंतर या नवीन न्याय संहितेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दोन कन्सेप्ट कोणकोणत्या? एक संघटित गुन्हेगारी आणि दुसरं दहशतवादी कृत्य. याच्यापूर्वी या कृत्य शिक्षेला पात्र नव्हत्या असं नाही. भारतीय दंड संहितेमध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख नव्हता आणि या भारतीय न्याय संहितेमध्ये संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी कृत्य ह्या दोन्हींचा नावाने समावेश केलेला आहे. या दोन्ही व्याख्या आपल्याला या मुलाखती करता वाचून ठेवाव्या लागतील. त्यातली संघटित गुन्हेगारी करता अट आहे की मागील 10 वर्षाच्या काळामध्ये त्या व्यक्तींच्या विरुद्ध 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा असणारे 3 वर्ष कारावासाची शिक्षा असणारे किमान 2 खटले न्यायालयामध्ये दाखल झालेले असतील तरच ही संघटित गुन्हेगारीचा अपराध ठरतो, अन्यथा नाही. पुढे बघूया अजून काय आहे. जबर दुखापतीच्या व्याख्येमध्ये बदल करण्यात आलेला आहे की जबर दुखापत ही 6 प्रकारच्या असते. ह्या जबर दुखापतीच्या व्याख्येमध्ये आपण पूर्वी असं वाचलं होतं की जर का एखाद्या व्यक्तीला आपले दैनंदिन व्यवहार हे 20 दिवसाकरता करता येत नसेल किंवा 20 दिवस त्याला वेदना सहन करायला लागले असतील तर त्याला जबर दुखापत असं म्हणायचं. आणि या जबर दुखापतीमध्ये ह्या 20 दिवसाऐवजी 15 दिवसांचा आता काय केलेला आहे, बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर इच्छापूर्वक एखाद्या व्यक्तीला जबर दुखापत करून अपंगत्व आणणं किंवा तो व्यक्ती कोमात जाणं याकरता स्वतंत्रपणे शिक्षेची तरतूद केलेली आहे. कलम 152 कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताची सार्वभौमकता, एकात्मता व अखंडत्व धोक्यात आणण्याची कृती करणं. कलम 195 लोकसेवकाच्या विरुद्ध एखादा अपराध केला तर त्याबाबत या कलम 195 मध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. 197 नंतर 226 एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा की साहेब आमकं काम करा नाही तर मी कार्यालयामध्ये स्वतःच्या अंगावर राखेल ओतून पिटून घेतो आणि आत्महत्या करतो, अशी धमकी जो देतो का त्याच्या बाबत आता कलम 226 लागू होईल. की साहेब म्हणजे एखाद्या लोकसेवकानं त्याच्याकडील कायदेशीर अधिकारांचा वापर करावा किंवा त्यानं त्याच्या अधिकारांचा वापर करू नये याकरता जो कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो त्याला या कलम 226 मध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. निव्वळ आत्महत्याचा प्रयत्न करणं हे या नवीन संहितेमध्ये शिक्षेला पात्र नाही. पण जर का एखाद्या व्यक्तीनं एखाद्या कायदेशीर लोकसेवकानं आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करावा किंवा करू नये याची सक्ती करण्यासाठी जर का कोणी आत्महत्याचा प्रयत्न केला असेल तर ती कृती मात्र शिक्षेला पात्र ठरते. बरोबर. पुढं आणखी एक महत्वाची जरूरत आहे ती म्हणजे हिसकावून घेणे, स्नॅचिंग. महिलांच्या गळ्यातील किंवा मुलींच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन पळून जाणारे लोक जे आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी किंवा त्यांना शिक्षा देण्यासाठी ह्या हिसकावून घेणे किंवा स्नॅचिंगची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याला चोरी आहे असं म्हटलं जाईल आणि तो व्यक्ती शिक्षेला पात्र ठरेल. पहिल्या अपराधाकरता 3 वर्षापर्यंत कारावास, त्यानंतरच्या अपराधाकरता मग वाढीव शिक्षेची तरतूद आहेच. 324(3) की आगळीक करणं म्हणजे काय? मालमत्तेचं नुकसान करणं किंवा मालमत्तेचं मूल्य कमी करणं म्हणजे आगळीक करणं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादा व्यक्ती कार्यालयात जातो आणि कार्यालयातील त्या साहित्याची तोडफोड करतो आणि अशा लोकांच्या विरुद्ध हे कलम 324 पोटकलम 3 लागू होईल. कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालमत्तेच्या बाबत जो कोणी आगळीक करेल म्हणजे ते मालमत्तेला नुकसान पोचवेल किंवा मालमत्तेचं मूल्य कमी करेल तो या कलमाप्रमाणे शिक्षेला पात्र ठरेल. त्यानंतर फारसं काही पुढचं महत्वाचं नाहीये. हे होते भारतीय दंड संहितेपेक्षा या भारतीय न्याय संहितेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन तरतुदी. ह्या सगळ्या तरतुदी पुन्हा एका स्लाइड मध्ये घेतलेल्या आहेत की जेणेकरून सगळ्या तरतुदी आपल्याला वाचता येतील किंवा पाहता येतील. मग परीक्षेला आपण परीक्षा म्हणण्याची इंटरव्ह्यूला यापैकी आपण कोणत्या तरतुदी सांगाव्यात? जर प्रश्न विचारण्यात आला की नवीन न्याय संहितेमध्ये जुन्या भारतीय दंड संहितेपेक्षा कोणत्या वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला या चार्ट मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही तरतुदी सांगता येतील. पण या तरतुदी सांगत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. कोणती काळजी घ्यायची आहे की आपण ज्या तरतुदी नव्यानं केल्याचं सांगणार आहे त्यावर जर का आपल्याला आणखीन पुढे प्रश्न विचारण्यात आले तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे. म्हणून तरतुदी सांगताना अशा सांगा की त्याबाबत विचारण्यात येणारे पोटप्रश्न
किंवा उपप्रश्न आपल्याला अचूकपणे त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील अशा तरतुदी तुम्ही सांगा. आणि त्याकरता आपल्याला आणखीन थोडीशी तयारी करावी लागेल. मूळच्या भारतीय दंड संहितेमध्ये त्या तरतुदी आहेत की ज्या तुम्ही परीक्षेच्या वेळी अभ्यासल्या होत्या, त्या तरतुदी त्यातल्या संकल्पना चांगल्या समजून घेतलेल्या असतील तर तुम्हाला ह्या प्रश्नांची, यापुढे येणाऱ्या उपप्रश्नांची उत्तरं चांगल्या रीतीनं देता येतील. मग यातल्या कोणकोणत्या तरतुदी सांगाव्यात? पहिली तरतूद सांगावी की बालकाची व्याख्या केलेली आहे. बरोबर. बालक कुणाला म्हणायचं की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे ती व्यक्ती म्हणजे बालक. आणि बालकासंदर्भामधला अपराध आपल्याला सांगता येईल की जो कोणी बालकाला कामावर ठेवील, कोणत्या कामावर ठेवील? की अपराध करण्याच्या उद्देशानं जो कोणी बालकाला भाड्यानं ठेवील, कामाला ठेवील, नोकरीस ठेवील तो शिक्षेला पात्र असतो. आणि सोबतच जो कोणी त्या बालकाकडून अपराध घडविल त्या अपराधाला असणारी शिक्षेला सुद्धा तो व्यक्ती पात्र ठरतो. बरोबर. पहिला मुद्दा तो बालकांना सांगा. दुसरा मुद्दा सांगूया ट्रान्सजेंडरचा नव्यानं समाविष्ट केलेला. ट्रान्सजेंडर हा शब्दप्रयोग नव्यानं समाविष्ट केलेला तुम्ही सांगू शकता. तिसरं सांगू शकता नवीन शिक्षा आलेली समाजसेवेची. आणि समाजसेवेची केवळ समाजसेवेची शिक्षेची तरतूद असणारं शिक्षण सांगा. चोरीच्या अपराधाकरता जर मालमत्तेचं मूल्य 5,000पेक्षा कमी असेल, मालमत्ता परत केली असेल आणि तो व्यक्ती पहिल्यांदाच दोषी ठरला असेल एखाद्या अपराधाकरता, तर त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीला केवळ समाजसेवेची शिक्षा देता येते. आणि जर का एखाद्या व्यक्तीनं समाजसेवेची शिक्षा पूर्ण करण्यामध्ये कसूर केली असेल किंवा नकार दिला असेल तर तो 1 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र ठरतो. आणि समाजसेवा किती दिवस करायला लावता येईल हे मात्र या ठिकाणी कुठेही नमूद केलेलं नाही. आणखीन कोणता सोपा आहे? त्यानंतर सेक्शन 69 आहे की फसव्या मार्गाने एखाद्या महिलेसोबत, स्त्रीसोबत लैंगिक किंवा सेक्स्युअल इंटरकोर्स करणं हा अपराध मानलेला आहे. बरोबर. पुढे जाऊया. मॉब लिंचिंगचा अपराध सांगू शकता. मॉब लिंचिंग जेव्हा तुम्हाला 2 तरतुदी सांगता येतील. मॉब लिंचिंगच्या वेळी जर का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडला तर तो मृत्यूदंड किंवा जन्मठेपेच्या शिक्षेला पात्र ठरतो. आणि जर का जबर दुखापत झाली असेल मॉब लिंचिंगच्या वेळी तर त्या बाबतीमध्ये 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेला पात्र ठरतो. बरोबर. त्यानंतर सेक्शन 106चं पोटकलम 2 हे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ज्या बाबतीमध्ये ट्रक चालकांनी संप केला होता आणि 1 जुलै 2024 पासून पूर्ण भारतीय न्याय संहिता लागू होतीये, परंतु हे सेक्शन 106चं पोटकलम 2 मात्र लागू होत नाही आहे. कारण याविरुद्ध ट्रक चालकांनी संप केला होता. आणि या कलमामध्ये असणारी शिक्षेची तरतूद, शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत कारावास. आणि अपराध काय आहे की जर का बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाने वाहन चालवून जो कोणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणतो आणि जवळच्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा दंडाधिकाऱ्यांना न कळवता तो पळून जातो, त्यावेळी तो ह्या कलमाप्रमाणे शिक्षेला पात्र ठरतो. आणि या तरतुदीतील या कलमातील शिक्षेला या ट्रक चालकांनी विरोध केला होता आणि म्हणून केंद्र सरकारनं या कलमाची अजून अंमलबजावणी सुरू केलेली नाही. हे या भारतीय न्याय संहितेमधील एकमेव कलम किंवा सेक्शन आहे की ज्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीये. त्यानंतर 111, 12 आणि 13 संघटित गुन्हेगारी किंवा दहशतवादी कृत्य हे 2 शब्द तुम्ही सांगू शकता. पुढं सोपं असणार आणखीन काय आहे यामध्ये? 113 झालं. त्यानंतर जबर दुखापत सांगू शकता. सहजपणे लक्षात राहील की जबर दुखापतीच्या व्याख्येमध्ये 20 दिवसाऐवजी 15 दिवस असा बदल करण्यात आलेला आहे. मग इथे तुम्हाला विचारू शकतात की दुखापत म्हणजे काय? साधी दुखापत आणि जबर दुखापत यामध्ये काय फरक असतो? साधी दुखापत हा शब्दप्रयोग या कायद्यामध्ये कुठे उल्लेखित आहे का? तर कुठेही उल्लेखित नाही. या दुखापतीचे 2 प्रकार सांगितलेत, दुखापत आणि जबर दुखापत. बरोबर. त्यानंतर आणखीन कोणतं? 177 महत्वाचं आहे, मॉब लिंचिंगच्या वेळी जबर दुखापत करणे. त्यानंतर एक कायदेशीर अधिकारांचा वापर करावा याची सक्ती करण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने आत्महत्याचा प्रयत्न करणं हा अपराध आहे. त्यानंतर स्नॅचिंग 304A. त्यानंतर शासकीय मालमत्तेचं नुकसान करणं किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालमत्तेचं नुकसान करणं हे सगळ्या तरतुदी तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये सांगायला अतिशय सोपे आहे. यापैकी ह्या वाचून ठेवा. ज्या कोणत्या तरतुदी तुम्हाला आठवतील त्या अनुषंगानं तुम्हाला उत्तर देता येईल. आणि तयारी करताना अशी तयारी करावी लागेल की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देत असताना जे शब्दप्रयोग करणार आहात, जे शब्द सांगणार आहात, त्या प्रत्येक शब्दापासून तुम्हाला उपप्रश्न तयार होऊ शकतात आणि त्या उपप्रश्नांची चांगली तयारी तुम्हाला करावी लागेल.
त्याकरता या नवीन कायद्यामध्ये असणाऱ्या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. चोरी काय असते, जबरी चोरी काय असते, दरोडा काय असतो, अतिक्रमण काय असतं, हमला काय असतो, चिथावणी देणं म्हणजे काय, म्हणजे जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये आपण ज्या संकल्पना शिकलो होतो का त्या संकल्पना चांगल्या रीतीने तुम्ही करून ठेवा. मग काय नवीन कायद्यातील तुम्हाला सेक्शन्स विचारणार आहेत का? विचारण्याची शक्यता फार कमी वाटते. आणि समजा सेक्शन विचारलेत तर त्यावेळी स्पष्टपणे सांगा की कायदा नवीन असल्यामुळे सगळे सेक्शन्स माझे पाठ नाहीत, मी सहज ते सेक्शन मी आठवून सध्या तरी सांगू शकत नाही, असं प्रांजळपणे सांगा. ते उत्तर स्वीकार्य असेल, कारण हा कायदाच नवीन आहे त्यामुळे लगेच सगळ्यांचे सेक्शन्स पाठ होणार नाहीत. पण जे संकल्पनेवर आधारित प्रश्न आहेत ते मात्र तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. उदाहरणार्थ चोरी, दरोडा, आता हे संकल्पना सांगितल्या त्या संकल्पना. या लेक्चरमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्हाला या लेक्चरमध्ये या स्लाइडमध्ये दिसणाऱ्या संकल्पना किंवा ह्या तरतुदी इंटरव्ह्यू मध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. त्याकरता हे मार्क केलेले जे सेक्शन्स आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी तुम्ही चांगल्या वाचून ठेवा. थांबूया इथं. थँक्यू.